बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. बांड्या म्हणजे आमचा वाघच होता. आमच्याच अंगणात असायचा. तो खरा गोविंद बापूंचा कुत्रा, पण तो आता आमचा झाला होता. तो भुंकाय लागला की सारी वाडी गरजायची. वाडीतली माणसं सारी झोपेतून जागी व्हायची. मास्तरांचा बांड्या भुकाय लागलाय बरं का, असं ती म्हणायची. म्हणजे काहीतरी दगाफट काय, जागं व्हा असं त्यांचं इतरांना सांगणं. मी त्याच्या अंगावर घोड्यासारखा बसे, तरी तो काही करीत नसे. साधा गुरकावत सुद्धा नसे. माणसं आमच्याकडं किंवा गोविंद बापूंच्याकडे येताना लांबूनच आवाज देत, कुत्रं धरलंय का. इतका बंड्याचा धसका त्या वाडीतल्या माणसाने घेतलेला. एकदा पलीकडच्या तरसवाडीचे एक म्हातारे सद्गृहस्थ आमच्याकडे पाहुणे आले. आमच्यातच राहत होते. ते खरं म्हणजे गोविंद बापूंचे पाहुणे, पण ते आमच्यातच राहत जेवत. आई त्यांच्यासाठी चांगला स्वयंपाक करीत असे. एकदा मात्र बांड्याने त्या पाहुण्याची पिंडरीच फोडली. पिंडरीचा चांगलाच लचका तोडला होता. आम्ही त्याला हाड म्हणताच तो पळून गेला होता. वासावरच त्यानं त्या पाहुण्याला ओळखलं होतं, हा आपल्या घरचा माणूस नव्हे. मग आम्ही त्याला औषध पाणी केलं. त्यांना नक्षत्रांची चांगली माहिती होती. रात्री ते आभाळात बसून नक्षत्रांची माहिती सांगत व स्वतःही निरीक्षण करत. त्याला ते तारांगण खेळणे असं म्हणत असत. बांड्या सतत आमच्या अंगणात बसून असायचा. एकदा माझ्याकडे बरेच माझे मित्र खेळायला आले. ते खेळले व तेवढ्यात बांड्याला बघून पळू लागले. मीही त्याच्यातून पळू लागलो. आम्ही सगळेजण पळू लागलो. बांड्या आमच्या सर्वांच्या मागे भुंकत पळू लागला. मी पण बांड्याला बघून घाबरलो आणि ओरडलो. माझा आवाज ऐकून मात्र बांड्या गर्रकन मागे वळला. तो कधी कधी थेट आमच्या स्वयंपाकघरात ये. स्वयंपाकघर होतंच केवढं, अगदी छोटेखाने. त्याला भाकरी टाकली होती तरी तो पुन्हा आत आला होता. आम्ही त्यावेळी जेवत होतो, दादा, मी आणि आई. बांड्या भाकरी टाकूनही पुन्हा आला आणि तोही स्वयंपाकघरात. त्यामुळं आई चिडली आणि तिथली एक फाळ तिनं बांड्याला मारली. ती त्याच्या चंप्यावर बसली. चंप्यातून रक्तच येऊ लागलं. त्या आईनं पाहिलं आणि लगेच हळदीचा डबा घेऊन तिनं त्याच्या पायावर हळद टाकली. गोविंद बापूंचा मोत्या नावाचाही एक कुत्रा होता, पण तो मेंढरा मागा असे. बांड्या जाड तर मोत्या सडपातळ व तांबड्या रंगाचा होता. मोत्या शिकारी कुत्रा होता, अत्यंत चपळ. रात्रीची मेंढरं बसलेली असली की कुठं खुट्ट झालं की तो लगेच वाघरीभोवती चक्कर मारून येई. मालकाचा मेंढक्यांचा त्याच्यावर भारी जीव होता. त्याच्यावर विसंबून ते रात्रीचे निवांत झोपत असत. एकदा दुसऱ्या गावची काही माणसं आली रानात. मेंढरं बसली होती. ते मोत्याला विकत मागू लागले. किती पण पैसे द्यायला ते तयार होते. तरी पण त्यांनी तो त्यांचा लाडका कुत्रा दिला नाही. याचा राग येऊन त्यांनी मोत्याला तेलाच्या पोळ्या चारल्या. मोत्या त्यातच मेला. हे सारं आम्हाला गोविंद बापूंचा पुतण्या आप्पांयानं सांगितलं होतं. आम्ही कधी कधी गोविंद बापूंच्या मळ्यात जात असू. मळ्याला आणि तिथल्या डोंगराच्या जवळच्या भागाला महारदारा म्हणत. आम्ही त्यांच्या मळ्यातून परत येत होतो. सायंकाळ झाली होती. मी आईच्या कडेवर होतो. आईबरोबर आणखी 2-3 बायका होत्या. पिकातून पायवाट पडली होती. आम्ही त्या वाटेनं गावाकडे निघालो होतो. बाजरीचं पीक होतं. ते चांगलं आलं होतं. कणसं मोठी मोठी आलेली ती. पीक हुरड्याला आलं होतं. येताना आईच्या कडेवर बसल्या बसल्याच मी एका ताटाला लाथ दिली. तसं ते ताट कणसासकट खाली पडलं. तशा त्या आवाजानं बायका घाबरल्या. ती बाई पिकाची मालकीन लई वंगाळ आहे, संध्याकाळी भांडा येईल. मला काही कळालं नाही, पण आई घाबरली होती. तिकडं एका एका कणसालाही फार महत्त्व असे.
तिकडली माणसं जीवापेक्षाही पिकाला जास्त सांभाळीत असत. खरंच त्या पिकाची बाई तणतणत आमच्याकडे आली. ताट मोडलं म्हणून तिला फार फार राग आला होता, कारण एक कणीस बाद झालं होतं. यांची होते मजा, आमचा जातो जीव, असं तिला म्हणायचं होतं. पिकाचं एक कणीस म्हणजे त्यांचं पोटचं पोरच जणू. गावात तसं आम्हाला कुणी काहीही म्हणत नसे. एकतर दादांचा चांगला स्वभाव, दुसरं म्हणजे ते गावचं मास्तर, आणि तिसरं म्हणजे आम्ही मोहिते भाऊसाहेबांचे पाहुणे. त्यामुळं आमचं सहसा कुणी नाव काढत नसे. तशी तिकडली ती मानदेशातील माणसं गरीबच, पण तीच तेवढी बाई कशी तणतणत आली तेच आम्हाला कळलं नाही. आम्ही कुणीच काही तिला बोललो नाही. ती आली तशी गेली, पण त्या बायका म्हटल्या तसंच झालं. गावाबाहेर मेंढवाड्याच्या बाहेर एक वड होता. आम्हा लहान मुलांच्या दृष्टीनं तसा तो मोठाच होता. चांगला डेरेदार होता तो. आमच्या घरापासून 4 ते 5 घरं ओलांडून पुढं आलं की तिथल्या पायरीवरनं तो झकास दिसे. शाळेपुढच्या ओढ्यावरूनही तो आम्हा सतत खुणावत असे. शाळेच्या रस्त्यानं तसंच पुढं जायचं. जुना हेर, गल्ली, नवा हेर असं करून पुन्हा पूर्वेला वळायचं. मेंढवाड्यावरून तसंच जरा पुढे गेलं की तो उंचावर पानांच्या टाळ्या वाजवीत असलेला दिसे. तरसवाडीच्या पाठचा डोंगर, झऱ्याची खिंड, तसाच हा वड सारखा आमच्या नजरेत भरत असे. आम्ही सारी मुलं वडाकडे कुतूहलाने पाहत असू. आम्हाला तो आवडे. त्या वडाच्या झाडानंतर वाडी सुशोभित दिसे. तिकडूनच केदारबापूंच्या मळ्याकडे जायचं. त्या वडाखालून गेलं की एक छोटासा कडा उतरायचा की लगेच केदारबापूंचा जवळचा मळा लागे. पण कडा मात्र उतरावा लागे. तिकडे कुठेतरी फिरायला गेल्यावर मला माझ्या मित्रांनी तिथले साप कांदे दाखवले होते. वडाच्या डाव्या बाजूला एक मोठा माळ पसरलेला असे. माळाच्या खालीच कडा होता. एकदा त्या माळावर कोणीतरी बाजरीच्या मळणीसाठी खळं केलं होतं. कणसं मळून रास वाऱ्यावर उपनायची चालली होती. दुपार झाल्यावर माणसं सगळी खळ्याजवळ जेवाय बसली. जेवण कसलं, तळ हातावर बाजरीची भाकरी घ्यायची आणि ती हिरव्या मिरच्यांच्या ठेच्याबरोबर खरड्याबरोबर खायची. भाकरी खाता खाता माणसं उगीच शिवार निरखित होती. त्यातला एक जण भाकरीचा घास खात म्हणाला, शाशा, लिंबाखाली कोण पोरगं झोपलंय रे? तोच दुसरा म्हणाला, सकाळच्यानं ते तिथल्या झाडाखाली झोपलंय. अरे मग जेवाय तरी बोलवा की. भाकरी तळ हातावर घेऊन एक जण उठला. भाकरी खातच तिकडे गेला. अरे ये पोरा, उठ. तसं ते पोरगं उठलं आणि पळायलाच लागलं. अरे पळतूस का? तुम्ही माझा इळ्यानं गळा कापणार नाही नव का? अरे येडा का खुळा, कोण तुझा गळा कापतय? चल जेव चल. पहिल्यांदा ते पोरगं भेदारलं, पण त्या माणसांच्या बोलण्यात आपुलकी पाहून तिथंच थांबलं. चल भाकरी खा चलले का? सकाळच्यानं बघतोय आम्ही बिन पाण्याचं झोपला येस. भुक्क्याहून गेलेलं पोरगं त्याच्या मागून खळ्यावर गेलं. त्याला एक भाकरी दिली, त्यावर खरडा दिला. खा, अनेक लागलं तर घेऊ, भिवू नकोस. पोरानं गटागटा भाकरी खाल्ली आणि लोटक्यानं मातीच्या गेळ्यातलं गार पाणी घटाघटा प्यायलं. का रे? बास, पाठ भरलं. तोच वारं सुटलं. माणसं हात धुवून पाणी पिऊन रास वाढवाय सुटली. बहुतेकांचं जेवण झालंच होतं. माणसं कामाला लागली तसं पोरानंही तिथलं एक बुट्टे घेतलं आणि तेही पाट्या भरून उपनायला देऊ लागलं. कामाला लागलं ते. मग त्यानं रास भरून देत देत त्याची कायनी सांगितली. ते मुंबईचं असंच फिरत फिरत आलं होतं. आईवडील नव्हतं, चुलत्यानं सांभाळलं होतं. त्याची इस्टेट गिळंकृत करायसाठी त्याचा चुलता त्याचा इळ्यानं गळा कापणार होता. त्याची अर्धवट झोप लागली असताना त्याच्या चुलता चुलतीचं बोलणं त्यानं ऐकलं आणि उजाडल्यावर तो पळून आला. भरकडत भरकडत येऊन तो इथं येऊन झाडाखाली झोपला होता. पुढं ते पोरगं वाडीतच चाकला राहिलं. बऱ्याच दिवसांनी त्याच्या चुलता चुलतीला त्याचा पत्ता लागला आणि ती त्याला न्यायला आली. वाडीच्या माणसाने त्यांना जाब विचारल्यावर ती म्हणाली, अव पाहुणं, तुम्ही शानं का खुळं?
उगाच पोरान डोक्यात काहीतरी घेतलं या सोन्यासारख्या पोराला आम्ही कशाला मारतो या, पाहिजे तर पोलीस कचेरीत जाऊया आणि खरं खोटं करूया. वाडीतल्या माणसांनी विश्वास पटल्यावर त्यांनी त्याला सोडलं. एकदा तरसवाडीचाच मुंबईला गिरणीत काम करत असलेला एक ममईवाला सुट्टीवर की रजेवर वाडीत आला. कोणत्या तरी देवाला तो नवस बोलला होता की मी तुला बकरं कापीन. तो गावात आला आणि त्यानं एक किमती बोकाड खरेदी केलं. बकरं कापायचा दिवस अजून लांब होता म्हणून तो त्याला चारायला रानात न्यायचा, सांजेचा घरात आणायचा. असाच तो एक दिवस सांजेचा बोकडाला घेऊन घराकडे येत होता. रानातनं घराकडे येणारी आणखी काही माणसं त्याच्या पुढं होती. सर्वजण बोलत घराकडे निघाले होते. बोलता बोलता चुकून त्यानं मागं बघितलं तर हातातल्या दूरला बोकड नव्हतंच. एक लांडगा त्याच्या दूरला धरून त्याच्या मागणं चालायला लागला होता. त्यानं बघितलं आणि लांडग्यानं दावं सोडून ठ्या ठ्या पळ काढला. तो ममईवाला त्याच्या मागून धावू लागला तर त्या लांडग्याचा जोडीदार लांडगा त्या बोकडाबरोबर टक्कर देत होता. दोन्ही कपारला लागली. त्यानं दावं लावून कोकरू घरी आणलं. तोपर्यंत ही वार्ता वाडीत पसरली होती. माणसं एका ठिकाणी जमून बोलत उभी होती. त्याला पाहताच व कोकरू शाबूत पाहताच त्यांना हायसं वाटलं. कोकराला ओढत ओढत तो त्याच्या जवळ जाऊन पोचला. कुणी काय विचारायच्या आतच तोच म्हणाला, अरे बाबांनो, मुंबईत असा घाम गाळून पैका मिळवलाय मी, आणि त्या पैशाचं हे कोकरू लांडगा नेलंच कसं ते. असा घाम हे शब्द वापरताना त्यानं कपाळावरून घाम निपडतात असं करून एका हाताचं बोट कपाळावरून ओढलं होतं. निळाच्या घामाचं हे कोकरू असल्यामुळे ते लांडग्याबरोबर टक्कर देत राहिलं आणि त्यातून ते सही सलामत सुटलं असं त्याला म्हणायचं होतं. एकदा गलीला शाळेपुढंच मोकळ्या मैदानात हेळाजवळ गजी खेळायचं चाललं होतं. ढोल वाजत होते, झांज वाजत होती, पवा वाजत होता आणि सारी धनगर ढोलाच्या तालावर उड्या मारत होती, गिरक्या घेत होती, बसत होती, उठत होती, फिरत होती, काही वेळेला वाकून खेळत होती. एकदम ढोलाचा आवाज मोठा झाला की उडी मारून हवेत गिरकी घेत होती आणि त्याचवेळी हातातलं रंगीबेरंगी रुमाल हवेत उडवत होती. खेळ चांगला रंगात आला होता. आई व मी घरातच होतो. दादा गजी बघायला गेले. सगळी वाडी जागी होती. आमच्यात शेजारच्या 4-5 बायका जमल्या होत्या. बहुतेक त्यात वजंता असावी, चंदाची आई असावी, आणखी कोणतरी बायका असाव्यात. आमचं लहानसं स्वयंपाकघर बायकांनी भरलं होतं. गजी चालली होती, त्याचाच काहीतरी विषय चालला होता. गोविंद बापूंना एकच मुलगी, त्यांची बायको नव्हती. म्हातारी आई खूप थकलेली होती, आंधळी होती ती. त्यांची भावजय पण तिथं त्यावेळी आमच्यात आली होती. साऱ्या बायका काहीतरी बोलून खो खो हसत होत्या. गोविंद बापूंची ती भावजय थोराड अंगाची होती, उंच आणि सदृढही होती. ती पुरुष माटाचीच बाई होती. पुरुषाचं कपडं घालून गजी नाचतात त्यात जाऊन नाचायचं असं तिच्या मनात एक विचित्र कल्पना आली होती आणि तेच ती बायकांना सांगित होती. आणि ते ऐकून बायका तिला खो खो हसत होत्या. त्यांचं काय चाललंय ते मला फारसं कळत नव्हतं. आमच्यात एक लाकडी काळ्या रंगाची सामान ठेवायची पेटी होती. त्यावर बसून ती गोविंद बापूची भावजय खदा खदा हसत होती. अखेर तिनं पातळावरच पुरुषी ड्रेस चढवला, धोतारी नेसलं, एक ढोबळा अंगरखा घातला आणि डोक्यावर पागोटा घालून ती बाहेर पळतच गेली. तिला तशी पाहून साऱ्या बायका हसू लागल्या. थोड्या वेळानं ती परत आली. त्या खेळात नाचून आली की नुसतीच तिथनं जाऊन आली हे कळलं नाही, पण तिथं कुणी ओळखलं नसावं. ती जशी हसत धावत गेली तशीच हसत धावत घरात आली. तिथं गेल्यावर काय काय झालं हे तिनंच हसतच सांगितलं. ती ही दमगीर झाली होती. एक वेगळीच गंमत केली म्हणून ती आणि साऱ्या बायका हसत सुटल्या होत्या. त्या तिथल्या बायकांच्या शिवाय हे कुणालाच पण वाडीत व तिच्या घरात सुद्धा कळलं नाही. पण तिची पुरुषी ड्रेस घालायची इच्छा थोडीशी सफळ झाली होती. तरसवाडीचं दक्षिणेकडचं टेकाड उतरून गेलं की तिथं एक फुपाट्याचा रस्ता लागे. गावात आणलेली वाट माटावरच्या खडकावरनं कुठं गुडूप होई हेच कळत नसे. पुन्हा ते दिसी ती या पांढऱ्या फुपाट्यातच. तिथं चिक्कार गाडीच्या चाकोऱ्या उमटल्या असत आणि तिथं तो फुपाटा पिठासारखा दिसे.
ती गाडीवाट केदारबापूंच्या इस्पारी या रानाजवळून जाई. इस्पारीतली जमीन ही अशीच पांढरी असे. त्यांच्या रानाजवळून एक ओहोळ जाई. तिला कधीच पाणी नसे. पावसाळ्यात देखील ती कधी भरलेली दिसत नसे. गावातून 2 ओहळ खाली खोताच्या तलीत गेले होते. एक शाळेच्या मागून व दुसरा नव्या हेळाजवळून. दुपारच्या वेळेला एखादी पावसाची चळकी ती डोंगरावर आदळे. ती ओहळातून वाहते. एकदा ते गढूळ पाणी येऊन गेलं की मग निवाळ संख पाणी. शाळेच्या स्वच्छ सपाट लहानशा ओहळातल्या ऊन पाण्यात आम्ही नाचत असू. डोंगरावरच्या उन्हानं पाणी ऊन झालेलं असे. हे ओहळ म्हणजे पाण्याचे झुळझुळणारे पाटच असत. शाळेमागच्या ओहळात सतत वाळू साठलेली असे. ती बारीक मऊ वाळू आम्हाला खेळायला खूप आवडे. आम्ही त्या वाळूत चिमणीची कोटी करत असू. एका पायाच्या चंप्यावर वाळू चांगली थापायची. वाळू थापडताना चिमणे चिमणे कोट कर, पाहुणं आलं बसाय टाक असं गाणं सारखं म्हणत असू. मग हळूच पाय काढायचा व मागच्या बाजूस एक छोटंसं भोग पाडून त्या कोट्याला खिडकीही करत असू. खेळताना एखाद्याचं कोटं मोडलं की तो त्याचंही कोटं मोडी आणि मग एकमेकांची कोटी मोडून आमचा हा खेळ संपे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.